हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण कोळंबी मसाला बनवणार आहे। खूप छान अशी ही रेसिपी आहे, टेस्टी आहे। खूप साऱ्या टिप्स सहित आज आपण ही रेसिपी बनवणार आहे। कोळंबीचा उग्र वास येऊ नये म्हणून इथे आपण काही टिप्स वापरलेल्या आहेत। या टिप्स जर तुम्ही घरी वापरल्या तर नक्कीच कोळंबी सर्वांना आवडेल, कारण कोळंबीला उग्र वास असतो। काही जणांना या उग्र वासामुळे कोळंबी खावीशी नाही वाटत। तर या काही टिप्स वापरून आपण आज कोळंबी बनवणार आहे। चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला। कोळंबी मसाला बनवण्यासाठी इथे आपण हे जे मसाले घेतलेले आहेत ते सर्व आपण भाजून घेतलेले आहेत। यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ, 1 कांदा आणि 1 टोमॅटो, त्याचबरोबर खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी, 10 ते 15 लसूण पाकळ्या, साधारण 2 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, 1 लाल मिरची घेतलेला आहे, स्टार फुलाच्या 4 ते 5 पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 हिरवी इलायची, 2 लवंग, 2 मिरे घेतलेले आहेत, 1 लहान वाटी कोथिंबीर। आता हे सर्व मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला छान असे बारीक करून घेऊया। इथे मी सर्व मसाले मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे आपण अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे। कोळंबीच्या पाठीच्या भागाला आणि पोटाच्या भागाला काळी तार असते, ती कोळंबीमधली घाण असते ती काढून घ्यायची। त्याचबरोबर त्याला हळद आणि मीठ लावून 10 ते 15 मिनिटं ठेवलेलं आहे। सीफूडमध्ये बॅक्टेरिया असण्याची शक्यता असते, म्हणून आपण कोळंबीला 10 ते 15 मिनिटं हळद आणि मीठ लावून ठेवले होते। 10 ते 15 मिनिटांनंतर ही कोळंबी आपण 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घेतली। त्यातील पाणी निथळून इथे कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन या 1 चमचा तेलामध्ये ही कोळंबी आपण छान अशी तेलामध्ये परतून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी खूप छान अशी ही कोळंबी फुललेली आहे। आता हे कोळंबी आपण जेव्हा ही तेलामध्ये परततो त्यावेळेस यातील पाणी हे अशा प्रकारे पाणी निघतं। तर हे पाणी आपण मसाल्यामध्ये वापरणार नाही, हे पाणी आपण टाकून द्यायचं आहे। यामुळेच कोळंबीचा जो उग्रवास आहे तो कमी होतो किंवा नाहीसा होतो। कोळंबीच्या सेवनाने शरीराला प्रथिने, जीवनसत्वे मिळतात, हृदय निरोगी राहतं, स्नायू तयार होतात, हाडे मजबूत होतात। कोळंबी तेलामध्ये परतून घेतल्यानंतर जे पाणी सुटतं कोळंबीला त्याच्यामध्ये त्या कोळंबीचा उग्रवास असतो आणि हे उग्रवासाचं पाणी आपण फेकून दिलेलं आहे आणि फक्त आपण कोळंबी घेतलेली आहे। यामुळे कोळंबीचा उग्रवास पूर्णपणे नाहीसा होतो। ज्यांना कोळंबीच्या उग्रवासामुळे कोळंबी खावीशी वाटत नाही अशा लोकांसाठी हा अगदी उत्तम असा हा पर्याय आहे। मी नेहमी अशा पद्धतीने कोळंबी बनवते। तर इथे आपण कोळंबी मसाला बनवूया। गॅसवर कढई गरम करून घेतली, यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून यामध्ये 1 मोठा आकाराचा कांदा बारीक करून घेतलेला आहे, तो छान असा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घेतला आणि आपण जे मिक्सरला बारीक केलेला मसाला होता तो मिक्सरला बारीक केलेला मसाला यामध्ये घालून तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे। मंद गॅसवरच हे सर्व मसाले मी छान असे परतून घेतलेले आहेत। मिक्सरला बारीक केलेला मसाला एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये आपण धने पावडर 1 चमचा, काश्मीरी लाल मिर्च पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा घालून परत हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला इथे आपण 3 ते 4 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे। कोल्हापुरी कांदा लसूण मसाला कसा बनवायचा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, व्हिडिओ नक्की बघा। हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला यामध्ये मिक्स करून छान असा एकजीव करून घेतलेला आहे मसाल्यामध्ये। त्या मसाल्यामध्ये वाटीभर पाणी घालून हा मसाला एकजीव करून घेतला पाण्यामध्ये परत एकदा आणि त्याच्यानंतर झाकण लावून छान अशी मंद गॅसवर 2 मिनिटं वाफ देऊन घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे। मसाल्यांना असं जर तेल सुटलं की समजावे की मसाले छान असे आपण परतून घेतलेले आहेत आणि आपली ग्रेव्ही ही छान अशी टेस्टी बनते। इथे मी परत एकदा मसाले हलवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता खूप छान अशी इथे आपली मसाला बनलेला आहे। कोळंबीचा मसाला अगदी जबरदस्त इथे आपला बनलेला आहे। परत यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया। जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे, पातळ किंवा घट्ट, त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घ्या। इथे मी साधारण 2 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि परत एकदा हे मिश्रण आपण एकजीव करून यामध्ये आपण जी भाजून ठेवलेली होती कोळंबी ती यामध्ये घालून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी जबरदस्त अशी इथे आपली ग्रेव्ही बनलेली आहे। आता फक्त आपण याला 2 ते 3 मिनिटं उकळी काढून घेऊया, जास्त वेळ शिजवायचे नाही, नाहीतर या कोळंबी चिवट बनते किंवा रबरसारखी बनते। म्हणून इथे आपण कोळंबी घातल्यानंतर झाकण लावून 2 ते 3 मिनिटं लो टू मिडियम फ्लेमवर उकळी काढून घेतलेली आहे। एक उकळी आल्यानंतर परत एकदा हे आपण मिश्रण परत हलवून घेतलं आणि गॅस बंद करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे आपली खूप सुंदर अशी टेस्टी कोळंबी मसाला बनवून तयार झालेला आहे। झाकण लावून 4 ते 5 मिनिटं हा कोळंबी मसाला ठेवून झाल्यानंतर 4 ते 5 मिनिटांनंतर परत तुम्ही बघू शकता यावर आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे। थोडीशी कोथिंबीर घालून हे मिश्रण आपण परत एकदा हलवून घेतलेलं आहे आणि ही कोळंबी आपण सर्व केलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे कोळंबी मसाल्याला जबरदस्त असा कट आलेला आहे आणि वासही खूप छान असं येत आहे आणि आपण यामध्ये कोळंबीचं जे पाणी होतं शिजवल्यानंतर ते आपण फेकून दिलेलं होतं, त्यामुळे कोळंबीचा अजिबात उग्रवास यामध्ये जाणवत नाही। कोळंबीची चव खोबरेसारखी असते। ही कोळंबी आपण भातासोबत, भाकरीसोबत खाऊ शकतो। भाकरीसोबत चुरून खायला ही कोळंबी अगदी टेस्टी अशी लागते। 4 ते 5 माणसांच्या प्रमाणामध्ये ही कोळंबी बनवून तयार झालेली आहे। प्रत्येकाच्या खाण्याच्या सवयीनुसार, आवडीनुसार याचे प्रमाण कमी जास्त असू शकते, होऊ शकते। अशा पद्धतीने कोळंबी मसाला घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत।